नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला 9वा धडा आहे त्याचं नाव काय? रीढ की हड्डी. काय आहे तिचं नाव? रीढ की हड्डी. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. कोणता? दुसरा सीझन आहे. तर चला बघूया. बघा, गौ प्रसाद सरकार जो चाहे सो कर ले, पर अगर आमदनी करनी है तो सरकार को बस एक ही टैक्स लगाना चाहिए. तेवढ्यात तो म्हणाले आहे की सरकार यांना काहीही करायचं आहे, काहीही पण करा, पण जे आमदनी आहे त्याच्यात सरकार फक्त एक टॅक्स लावून हाच करणार आहे, हेच मला वाटते, असं त्यांनी म्हणाले. रामस्वरूप व क्या? तेवढ्यात रामस्वरूपला काही कळाले नाही. तेवढ्यात तो म्हणाले, तोच का? असा. गौप्रसाद खूबसूरती पर टैक्स. कोणाचा? जे खूबसूरत आहेत त्यांना वर टैक्स लावायचा आहे. मजाक नहीं साहब, ये टैक्स ऐसा टैक्स है जनाब की देने वाला चू भी नहीं करेगा. म्हणजे इथे त्यांना असं वाटले की हे मजाक आहे, मस्करी आहे. तर ते म्हणाले मस्करी नाही, हा असा टॅक्स आहे की ज्यांना जो देणार आहे त्याला काहीही हरकत नाही आले आहेत. कारण की सगळ्या लोकांना असे वाटते की आम्ही खूपच सुंदर आहे, तर तुमचा हा सुंदरपणा तुम्हाला टाकायचा आहे, तर तुम्ही यांचा पैसे देणार असं त्यांना वाटत आहे. रामस्वरूप, वाह वाह, खूब सोचा आपने. वाकई आजकल खूबसूरती का सवाल भी बेढप हो गया है. त्यातून ते हसले आणि म्हणाले, खूपच चांगलं, असं म्हणाले. वाह वाह असं. आणि हा किती चांगला तुम्ही विचार करत आहे. आणि हा विचार असा आहे की आजकल म्हणजे आज किंवा कल याचा खूबसूरतीचा खूपच सवाल झालेले आहे, एक खूपच बेढप आहे. हम लोगों के जमाने में तो ये कभी उठता भी नहीं था. आणि म्हणाले, जेव्हा आपला असा जमाना असतं म्हणजे आपले जे वय असतात त्यात वया समोर असं काहीही पण नाही होतं. लीजिए. गौप्रसाद, कभी नहीं साहब, कभी नहीं. आणि तो म्हणाले, कधीही नाही म्हणजे कधीही नाही, असं म्हणाले. रामस्वरूप, आपका क्या ख्याल है? तेवढ्यात तो म्हणाले, तुमचा का विचार आहे? तेवढ्यात तो म्हणाले, शंकर बाबू. शंकर, किस मामले में? तेवढ्यात तो म्हणाले, कोणत्या मामल्यावर? म्हणजे का? तुम्ही का मला विचारते? काय आहे? ते म्हणाले, कारण की ते ऐकत न होते. रामस्वरूप, यही की शादी तय करने में खूबसूरती का हिस्सा कितना होना चाहिए? तेवढ्यात रामस्वरूप त्यांना विचारले की जेव्हा तुम्ही लग्न करतात तेव्हा हा लग्नाचं खूबसूरत किती होणार याचा किती हिस्सा तुम्हाला असे होणारच पाहिजे असं तुम्हाला वाटते, असं त्यांनी प्रश्न बोलले. बघा यांचं उत्तर. बघा, ये बात दूसरी है बाबू रामस्वरूप, मैंने आपसे पहले ही कहा था, लड़की का खूबसूरत होना निहायत जरूरी है और जायचा तो मिल ही गया होगा. तेवढ्यात तो म्हणाले की हे सगळं दुसरी गोष्टी आहे की बाबू स्वरूप, मी तुम्हाला सांगितले होते, पहिलेही सांगितले होते की लडकी याला खूबसूरत होणं हे निहायती जरूरत आहे. म्हणजे हा निहायती आहे. आणि अजून तुम्हाला जायचा तर भेटलाही आहेत ना. जायचा मतलब जन्मपत्र, म्हणजे ज्यांना जन्म प्रमाणपत्र असं पण म्हणतात ते. रामस्वरूप, जी जायचे का मिलना क्या मुश्किल बात है? तेवढ्यात तो म्हणाले की जायचं यांचं मिळून काय मुश्किल, काय हरकत आहे का नाही? ठाकुर जी के चरणों में रख दिया, बस खुद ब खुद मिला हुआ समझिए. ईश्वराच्या चरणात आम्ही ठेवते आणि असं वाटते की ते खुद ब खुद म्हणजे तिथून आले आहे असं समजून घेते. गोप्रसाद, लड़कियों को अधिक पढ़ने की जरूरत नहीं, सिलाई पुराई कर ले बस. तेवढ्यात गोप्रसाद काय म्हणाले आहे की जो मुलगी आहे यांना जास्त अभ्यास नको करावा, जास्त अभ्यास नको काय, फक्त सिलाई पुराई म्हणजे सिलाईला येते हे गोष्टी फक्त आहे असं म्हणाले. रामस्वरूप, हो हो असं म्हणाले. अरे जरा पान भिजवा दे. आणि हसून म्हणाले, हो चालेल. आणि म्हणाले काय की जरा पान दे असा. गौप्रसाद, और शंकर, चश्मा. रामस्वरूप, जी वह तो है, वह पिछले महीनों में इसकी आंखें दुखने लग गई थी, सो कुछ दिनों के लिए चष्मा लगाना पड़ रहा. शंकर यांना चष्मा आहेत असा त्यांनी विचार केले. तेव्हा तो प्रश्नाचं उत्तर दिलं, हो, पिछले म्हणजे पुढच्या महिन्यात त्यांचं डोळे खूपच दुखत होते, तर मीने याला चष्मा आणून दिले आहे आणि त्यांना लागोय.
गोप्रसाद, पढ़ाई वढ़ाई की वजह से तो नहीं है कुछ. तेवढ्यात तो म्हणाले की अभ्यासासाठी तुम्ही चष्मा लावता असं तर नाही आहेत ना, असा म्हणाले. बघा, त्यानुसार नहीं साहब, वो तो मैंने अर्ज किया ना. तेवढ्यात तो म्हणाले नाही, असं काहीही नाहीये, मी फक्त असं अर्ज केलेले. गोप्रसाद, बैठो बेटी. तेवढ्यात उमा आली आणि त्याला बसून घ्या असं म्हणाले. रामस्वरूप, वहां बैठ जाओ. उमा उस तख्त पर अपने बाजे वाजे के पास. तिथे रामस्वरूप म्हणाला, तिथे बसून घे. तिथे तुमचं जे वाजे गाजे आहे तिथून बसून घे. गुरुप्रसाद, चाल में तो कुछ खराबी नाही. तेवढ्यात तो काय म्हणाले, चालून यायचा. चालून यायबद्दल ते सांगितले आहे की चाल यामध्ये काहीही खराबी नाही. चेहरे पर भी छवी आहे आणि चेहऱ्यात पण सुंदर आहे असा म्हणाले. कुछ गाना बजाना सिखा है. तेवढ्यात तो म्हणाले, काही गाना बजाना आहे तुझ्याकडे असं बोलले. रामस्वरूप, जी हाँ, सितार भी और बाजा भी. सुनाओ तो उमा एकाच गीत सितार के साथ. तेवढ्यात तो म्हणाले, हो, सितार पण आहे आणि बाजा पण आहे. आणि म्हणाले, गाऊया एक गीत असं म्हणाले. रामस्वरूप, क्यों क्या हुआ, गाणे को पूरा करो उमा. तेवढ्यात रामस्वरूप म्हणाले, ती गीत गात होती आणि गाताना मध्ये राहिली. तेवढ्यात रामस्वरूप म्हणाले की गीत जे आहे ते पूर्ण कर असा. गौप्रसाद, नहीं नहीं साहब, काफी है, आपकी लड़की अच्छा गाती है. तेवढ्यात गौप्रसाद यांनी सांगितले की चांगला आहे, फक्त जाऊ द्या, चांगली गात आहे असं. गौप्रसाद, अभी ठहरो बेटी. तेवढ्यात ती उभी होती आणि गौप्रसाद सांगते की थांबो. रामस्वरूप, थोडा और बैठो रहो उमा. तेवढ्यात तो म्हणाले, बस काही क्षण अजून बस इथे. गोप्रसाद, तो तुमने पेंटिंग वेंटिंग भी सीखी है. तेवढ्यात तो म्हणाले, तुम्ही पेंटिंग वगैरे असं करत आहे का की शिकली आहे का असं पण विचारले. रामस्वरूप, हाँ, वो तो मैं आपको बताना ही भूल ही गया. ये जो तस्वीर टंगी हुई कुत्ते वाली इसने बनाई है और वह उस दीवार पर भी. तेवढ्यात रामस्वरूप म्हणाले, हो, मी विसरला होता तुम्हाला हा बोलायचं होतं मला की हे जे तस्वीर आहे दिवालातून टंगली आहे ते कुत्तेवाली हे पण आणि तो दीवारमध्ये पण आहे ते सगळी हेच बनवली आहे. गुरुप्रसाद, हो, ये तो बहुत अच्छा है. और सिलाई वगैरे. तेवढ्यात गुरुप्रसाद म्हणाले, खूपच चांगले. अजून सिलाई वगैरे असं करता का तू असं म्हणाले. रामस्वरूप, सिलाई तो सारे घर की इसी पर जिम्मे रहती है, यहाँ तक की मेरे कमीजे भी. हाँ. तेवढ्यात तो म्हणाले, हो, सगळ्या घराची जी सिलाई होते ते हेच करते आणि माझे कमीज पण असं पण तेच करते. गुरुप्रसाद, ठीक है, लेकिन हाँ बेटी, तुमने कुछ इनाम विनाम भी जीते थे. तेवढ्यात तो काय म्हणाले, चांगलं. आणि म्हणाले की तू कधी इनाम म्हणजे ते इनाम हे सगळे जिंकले आहे का असं पण विचार करते. आणि उमा जो होती शांतप्रमाणे बसली होती. रामस्वरूप, जवाब दो उमा. हाँ हाँ, जरा शर्माती है, इनाम तो इसने असं म्हणाले. रामस्वरूप ते म्हणाले की जवाब दे उमा म्हणजे बोल उमा. आणि ह ह असं म्हणाले आणि बोलले की ते खूपच शर्मती आहे म्हणजे ते शर्म त्याला शर्म असा येत आहे. तर इनाम तो इसने बहुत असा म्हणाले. गोप्रसाद, जरा इसे तुम्ही मुंह खोलने चाहिए. तेवढ्यात गोप्रसाद जरा रुकी म्हणजे जोरात बोलले की याला पण बोलू द्या ना, काहीतरी याला पण म्हणू द्या, त्याला पण तोंड खोलून द्या. रामस्वरूप, उमा देखो आप क्या कह रहे हैं, जवाब दो ना. रामस्वरूप म्हणाले, उमा तू जवाब दे ना, काय बोलत आहे ते जवाब दे असं म्हणाले. उमा, क्या जवाब दू बाबूजी, जब कुर्सी मेज बिकती है तब दुकानदार कुर्सी मेज से कुछ नहीं पूछता, सिर्फ खरीदार को दिखला देता है, पसंद आ गई तो अच्छा है वरना नाही. इथे उमाने खूपच छान गोष्टी म्हणाली आहे की जेव्हा मुलगीला बघायला येते तेव्हा त्यांची काही असं पालक आहेत की त्यांच्यावर दोष देऊन करते की लग्न कर. तेवढ्यात हा एक उत्तर खूपच अतिशय आनंदित मला वाटले हे की आहे की तेव्हा काय म्हणाले, त्याचा जबाब काय होता की काय जबाब दू बाबू म्हणजे काय जबाब दू वडील किंवा बाबा, जेव्हा एक कुर्सी मेज विकते तेव्हा दुकानदार कुर्सी मेज यांचा काहीही विचार नाही करते आणि त्याला बोलते पण नाही तुला जायचं आहे का नाही. फक्त काय करते, खरीददार जे आहे ते विक्रेता जे आहे त्यांना देते आणि त्याला पसंत आहे की नाही हेच विचारते फक्त, असं त्यांनी म्हणाले.
बघा रामस्वरूप चौक कर, उमा उमा उमा, अब मुझे कह लेने दीजिए बाबूजी. तेवढ्यात ते खूपच ओरडले आणि म्हणाले की मला बोलू द्या बाबा, असा बोलले. गौप्रसाद, बाबू रामस्वरूप, आपने मेरी इज्जत उतारने के लिए यहाँ बुलाया था. तेवढ्यात त्याने म्हणाले गौप्रसादने रामस्वरूपला, तुम्ही मला माझा इज्जत उतारायचा इथे बुलवला होता का? उमा, जी हाँ, और हमारी बेइज्जती नहीं होती जो आप इतने देर से मापतोल कर रहे थे. तेवढ्यात तो म्हणाली की माझी बेइज्जती नाही होत काय, तो इतना वेळातून तुम्ही मला म्हणाले आहे की हे करा, नापतोल करत आहे माझं, हे माझी बेइज्जती नाही का, असं त्यांनी विचारले. शंकर, बाबूजी चलिए. तेवढ्यात शंकर म्हणाले, चला बाबा. गौप्रसाद, क्या तुम कॉलेज में पढ़ी हो? ते तसंच पण विचार करत होते का तू कॉलेजमध्ये गेली आहे क्या, तू अभ्यास केली आहेत का, असं. उमा, जी हाँ, मैं कॉलेज में पढ़ी हूँ, मैंने बीए पास किया है, कोई पाप नहीं किया, कोई चोरी नहीं की और आपके पुत्र की तरह लड़कियों के हॉस्टेल में ताक झाक कर येता दिखाई. तिथे तो म्हणाली उमा, हा, मी केलेली आहे, मी बीए पास आहे आणि मी कोणताही पाप केलेली नाही कोणी चोरी केलेली आहे आणि तुमच्या पुत्रासाठी मी कोणताही हॉस्टेलमध्ये म्हणजे मुलगीच्या हॉस्टेलमध्ये कुठे गेली नाही आणि तिथे जे ताकझाक करत आहे हे माझी गोष्टी नाही, मी कायरता नाही, असं त्यांनी सांगितले. मुझे अपनी इज्जत अपने आप का ख्याल तो है. त्याने म्हणाले की माझी इज्जत काय आहे, हे माझं मान्य काय आहे हे मला कळत आहे. लेकिन इनसे पूछिए कि ये किस तरह नौकरानी के पैरों में पड़कर अपना मुंह छिपाकर भागे थे. आणि तुम्ही तुमचा जो मुलगा आहे त्यांना विचारा की हे कशासाठी नोकरानी जे आहे त्याचा पैरवर पडला होता आणि मुंह छिपून म्हणजे तोंड छिपून भागत होता. रामस्वरूप, उमा उमा. प्रसाद, बस हो चुका बाबू रामस्वरूप, आपने मेरे साथ दगा किया. आपकी लड़की बीए पास है और आपने मुझसे कहा था सिर्फ मैट्रिक तक पढ़ी है. तेवढ्यात गौप्रसाद यांनी म्हणाले की तुम्ही मला खोटं सांगितले का, की तुमची जो मुलगी आहे ते बीए म्हणजे काहीही पडलेली नाही आहे आणि तुमची मुलगी काय करत होती, सिर्फ मॅट्रिक पडलेली आहे असं तुम्ही मला सांगितले होते. उमा, जी हाँ, जाइए, जरूर चले जाइए, लेकिन घर जाकर जरा ये पता लगाइएगा कि आपके लाडले बेटे की रीढ़ की हड्डी भी है या नहीं, यानी बॅकबोन. तेवढ्यात उमा जोरात ओरडली आणि बोलाली, जे म्हणजे तुम्ही घरात जा आणि घरात जाऊन तुम्ही आपल्या मुलगाला विचारा की तुमचा मुलांचा बॅकबोन म्हणजे रीढची हड्डी आहेत की नाही, असं तुम्ही विचारून घ्या. धन्यवाद. तर आज आपण काय शिकलो, कोणताही पालक ना असं नाही करायचा. जी मुलगी तुमची आहे तो त्यांचा विचार करायचा की तुम्ही कुठे जाणार आहे, कसे जाणार आहे, हा खोट्याप्रमाणे तुम्ही त्यांचं लग्न करतात तर हे गोष्टी वेगळे असतात. कारण की हा नारीचे आहे, जे मुलगी आहे ते स्वतःप्रमाणे अभ्यास करत आहे, सगळं करत आहे, त्यानंतर तुम्ही असा शोध करता मुलगा की जे नाही अभ्यास करतात ते हे खोटेप्रमाणे आहेत. तर मुलगी कसं शिक्षणाचा, नारीचं महत्व कसं आहे हे सगळे इथे देत आहे. धन्यवाद.